गेल्या महिनाभरापासून बदलापूर शहरात वाहणाऱ्या उल्हास नदीवर केलेलं अतिक्रमण हा विषय गाजत असून या प्रकरणाची दखल खुद्द पर्यावरणवादी व वनशक्ती या संस्थेचे संचालक तथा आरे बचाव समितीचे सदस्य डी स्टॅलिन यांनी उल्हास नदीवर भेट दिल्यानंतर लगेचच महसूल विभागाने या प्रकरणी कारवाईचा बडगा उगारला असून अतिक्रमण करणाऱ्या उत्संग विहार या खाजगी संस्थेवर तब्बल 10,16,00,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। बदलापूर पश्चिमेला हेंद्रेपाडा येथील उल्हास नदीच्या तीरावर वसलेल्या उत्संग विहार या खाजगी संस्थाने आपल्या संरक्षणासाठी उल्हास नदीत अवैधरित्या मातीचा भराव टाकून भिंत उभारण्याचा प्रयत्न केला असता येथील स्थानिकांनी या प्रकरणी आवाज उठवून आंदोलन उभे केले। त्यानंतरही प्रशासन लक्ष देत नाही म्हणून नदीवर जलपूजन करत प्रतिकात्मक आंदोलन केले। त्यानंतर या प्रकरणाची दखल आरे बचाव समितीचे सदस्य दयानंद स्टॅलिन यांनी घेतली व 2 दिवसांपूर्वी स्वतः उल्हास नदीवरील अतिक्रमण केलेल्या जागेला भेट दिली। यावेळी त्यांनी या जागेची पाहणी करून लवकरच या संस्थेवर दंडात्मक आणि फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले। आरे बचाव समितीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला दंड भरायला भाग पाडले। त्याच धर्तीवर बदलापुरात सुरू असलेल्या या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात स्टॅलिन यांनी स्वतः घेतलेली आक्रमक भूमिका पाहता प्रशासनाला या 1.5 महिन्यांच्या आंदोलनाची दखल घेत कारवाई करावी लागली आणि याबाबत कारवाईचा बडगा उगारत महसूल विभागाने 10,16,17,141 रुपये इतका दंड आकारला आहे। उल्हास नदी पात्रात केलेल्या 8,912 ब्रास माती, 196 ब्रास दगड, 83 ब्रास दगड पावडर या गौण खजिन्याचा गैरवापर केल्याप्रकरणी दंडाची रक्कम 9,93,67,141 रुपये तसेच या भरावासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री जात मुचलका रक्कम 22,50,000 असा एकूण 10,16,17,141 रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे। ही रक्कम 25 मे पर्यंत भरायची असून हा दंड जमा न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार सक्तीने वसुली करण्याची कारवाई करण्यात येईल असे पत्रकात नमूद केले आहे। तहसीलदार कार्यालयातून करण्यात आलेल्या पंचनाम्याच्या अहवालानुसार संबंधित उत्संग विहार या संस्थेने 25 मे 2025 पूर्वी स्वखर्चाने हा भराव काढून नदीपात्र पूर्ववत करायचे असून या संबंधीची पाहणी पाटबंधारे विभाग व स्थानिक प्रशासन अर्थात नगरपालिका करणार असल्याचे म्हटले आहे। हा भराव काढून हे गौणखनिज तपास यंत्रणा पूर्ण होईपर्यंत संस्थेच्या जागेत ठेवण्यात यावी व त्याची विल्हेवाट लावण्यात यावी। ही माती किंवा यातील कोणतीही वस्तू संस्थेबाहेर गेल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे। त्याचप्रमाणे मान्सूनपूर्वी नदीपात्रातून हा भराव न काढल्यास व या सगळ्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्यांची सर्वस्व जबाबदारी ही उत्संग या संस्थेची राहील व त्याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल अशी तंबी महसूल विभागाकडून उत्संग विहार या संस्थेला देण्यात आली आहे। काय वाटतं, झारखंडची संस्था उत्संग विहार शासकीय यंत्रणेला दाद देईल? नमस्कार। बदलापूर इथे उल्हास नदीच्या पात्रामध्ये जे भराव करण्यात आलं मातीचं, दगडाचं आणि अतिक्रमण करायचा जो प्रयत्न चालला होता त्याला आम्ही त्याच्या विरोधात आम्ही तक्रार नोंदवली होती सरकारकडे आणि सरकारने देखील ताबडतोब कारवाई केली त्याच्यावरती। याबद्दल सरकारी यंत्रणेचा मनपूर्वक आभार। मेन गोष्ट म्हणजे हा नदी जो आहे हा कोणाचा मालकीचा असू शकत नाही। नदीला पावसात पाणी जास्त वाहतो नदीमध्ये आणि ते पसरण्यासाठी जागा, मोकळी जागा दोन्ही बाजूला ठेवणं गरजेचं आहे असं एक मागणी करून आम्ही न्यायालयात ऑलरेडी केस आमचं चाललेलंच आहे NGTमध्ये आणि हा उदाहरण नक्कीच आम्ही कोर्टाला दाखवू की कायदा लवकरच किंवा कोर्टाचा आदेश आल्याशिवाय हे संरक्षित राहणार नाही। हे विकासकांना वाटतं की नदी म्हणजे याच्यात जागा म्हणजे अतिक्रमण आणि बिल्डिंग बांधण्याची जागा आहे, हे अगदी चुकीचं एक धोरण आहे आणि जर असंच चाललं तर बदलापूर शहर नक्की पाण्याखाली जाणार आणि लोकांचं मी सुद्धा कौतुक करणार आणि मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एवढं काय म्हणतात सतर्क राहून त्यांनी पटकन ते लक्षात आणलं आमचं आणि यंत्रणेकडे पण त्यांची तक्रार चालूच होती 1 महिनाभर। पण चला काय नाही, उशिरा का होईना पण सरकारने कारवाई केली, याबद्दल मनपूर्वक आभार। आमच्यासाठी हा फार सुवर्ण क्षण आहे
कारण ही लढाई कुठलाही कॉर्पोरेटर किंवा कोणी नाही, फक्त ही लढाई फक्त सामान्य माणसांची आहे. सामान्य माणसांच्या पाठी फक्त संगीताताई पण ती राजकीय म्हणून आलेली, ती फक्त आमची बहीण म्हणून आली आहे. ह्याच गोष्टीची आनंद वाटतो की लोकांनी पण त्या गोष्टीवरती लक्ष द्यावं की कुणाची राजकीय लोकांची काही गरज नाही. जर आपण स्वतःहून जर उभे राहिलो तर आपण त्यामध्ये आपण काही करू शकतो. एवढंच मी बोलेन. नमस्कार, माझं नाव महेश गायकवाड, मी इथला स्थानिक रहिवासी आहे. काल जसे पत्र हातात आलं रात्री तुम्ही सांगितलं त्यानुसार आता पुढचे जे स्टेप आहे त्याकडे आम्ही बघतोय आणि गांभीर्यपणे आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा जो भरावा आहे तो काढला जावा, कारण एक्झिक्युशन होणं महत्त्वाचं आहे. फक्त त्यांनी नोटीस पाठवणं वगैरे त्यात होत नाही पूर्ण, तर ते लवकरात लवकर काढण्यात यावं. पावसाळा तोंडावर आलेला आहे त्यामुळे ती भीती अजून लागलेली आहे, धाकधूक आहेच आपल्याकडे. तर आमची तेवढीच अपेक्षा आहे. आता इथपर्यंत आम्ही लढाई जिंकलेलं आहे, शेवटचं जे फक्त हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं असं आहे. तर हे जे आहे ते शेपूट पण निघून जाऊ द्या, म्हणजे सगळ्यांना रहिवाशांना सुटकेचा श्वास सोडता येईल. नमस्कार, मी साधना चिपळूणकर. मी बदलापूरमध्ये इथं हंद्यापाड्यामध्ये राहते. आमच्या ग्राउंडलाच घर असल्यामुळे आमच्या घरामध्ये नदीचं पाणी जे खूप अपरात्री येत होतं, तर आमचे संसार जे ते 10-10 वर्ष मागे जात होते. तर आता प्रशासनाने आम्हाला जे दिला विजय आमचा झाला त्यांचे मी खूप आभार मानते. संगीता ताईंचे, ते आमच्या इथल्या नगरसेवक नाहीत कोण नाही तरी ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. मी त्यांचे खूप आभार मानते. आमच्या बहीण म्हणून ते उभ्या राहिल्यात. आणि आमची जी नदी माता आहे तिथे आम्ही पूजा सुद्धा घातली आणि त्यांना आम्ही खूप गाराने घातले आणि आमचे आता संसार आता वाचेल ते, नाहीतर आमची परिस्थिती अशी झाली असती 2005 मध्ये जी परिस्थिती आमची कायमची राहिली असती. त्यामुळे मी प्रशासनाचे आभार मानते. थँक्यू. नक्कीच हे खूप मोठा विजय आहे हा, खरं पाहायला गेलं तर. कारण बदलापूरकर काय करू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. आणि बदलापूरकर रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांना स्वतःसाठी न्याय मागण्यासाठी कुठल्याही खासदार आमदाराची किंवा नगरसेवकांची गरज भासत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. झारखंड सारखी संस्था जर महाराष्ट्रात येऊन, प्रामुख्याने बदलापूर शहरामध्ये येऊन जर अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम करून मराठी माणसाला देशोधडीला लावत असेल तर नक्कीच बदलापूरकर शांत बसणार नाहीत. आणि बदलापूरकरांचे देखील मी आभार मानते आणि त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाचे सुद्धा आभार मानते. आणि स्टॅलिन सर जे इथे आले होते, ज्यांनी आरे सारख्या याच्यामध्ये काम केलं, आरे बचाव सारख्या याच्यामध्ये काम केलेलं आहे, त्यांचे सुद्धा मी खास करून आभार मानेन. आणि त्याचबरोबर बदलापूर मधल्या स्थानिक लोकांचे सुद्धा मी आभार मानेन.